नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत कशा पद्धतीने मुदतवाढ देण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ, बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। मुंबई एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड हे अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता दिनांक 1 सप्टेंबरपर्यंत म्हणजे 1 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। बसमधील एसटी बस योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेला आहे। यापूर्वी दिनांक 1 ऑगस्ट पासून हे कार्ड एसटी प्रवासांसाठी अनिवार्य करण्यात येणार होते। राज्य शासनाच्या वतीने बघा पुढे अपडेट काय सांगतोय। राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत देण्यात येते आहे। या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञाना आधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक 1 ऑगस्ट पासून म्हणजे NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र राज्यातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली तरी काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही। त्यामुळे केवळ कार्ड उपलब्ध न झाल्याने पात्र प्रवाशांना शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागू नये याची देखील दखल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला आहे। बघा, एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे। तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणामुळे कोणत्याही पात्र किंवा ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशांची गैरसोय होऊ नये ही आमची भूमिका आहे। त्यामुळे NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला दिनांक 1 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे असे देखील मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलेला आहे। आणि या मुदतवाढीमुळे NCMC स्मार्ट कार्ड हे अद्याप प्राप्त न झालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक किंवा ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। दरम्यानच पात्र प्रवाशांनी या वाढीव मुदतीचा उपयोग करून NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया ही लवकरात लवकर पूर्ण करावी असे देखील आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेला आहे। दरम्यानच राज्यभरातील सर्वच बस डेपो आणि शहरामध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी प्रवासी सवलतीमधील प्रवाशांची आणि नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे। तर काही ठिकाणी नागरिकांना हे कार्ड जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रार देखील समोर येत आहे। त्यामुळे प्रवासी नागरिकांची हेळसांड होऊ नये म्हणून आता ही मुदत आणखीन 1 महिना वाढवण्यात आली आहे। त्यानुसारच आता 1 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवाशांना स्मार्ट कार्ड काढता येईल। बघा, एकूणच NCMC स्मार्ट कार्ड धारकांना एक अत्यंत महत्त्वपूर्ण आजची अपडेट आहे। म्हणजे एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता दिनांक 1 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेला आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलेला आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण, नाविन्यपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।